यंदाचं वर्ष कसं असेल 2 आठवड्यांपूर्वीच वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आम्ही नॉस्ट्रडॅम्सच्या भविष्यवाणीबद्दल सांगितलं होतं आणि याच नॉस्ट्रडॅम्सची भविष्यवाणी वर्षाच्या सुरुवातीलाच खरी ठरताना दिसतेय। नॉस्ट्रडॅम्सनं काय भाकीत केलंय आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला जगात काय घडलंय पाहूयात हा रिपोर्ट। – 2024 हे वर्ष अत्यंत घातक। नवीन वर्षाची भयानक सुरुवात। नॉस्ट्रडॅम्सची भविष्यवाणी खरी ठरणार। भविष्यवेता नॉस्ट्रडॅम्सनं जगाबाबत केलेली खतरनाक भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय, कारण वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2024 ला जपान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं। या भूकंपानंतर जपानच्या किनारपट्टी भागात त्सुनामीच्या लाटा धडकल्या। पश्चिम जपानमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता 7.5 मॅग्निट्यूड एवढी नोंदवण्यात आली आहे। या भूकंपानंतर जपानच्या इशिकावा, निगाटा आणि टोयामा या भागात 1 ते 5 मीटर उंचीच्या त्सुनामी आल्या। 2024 हे वर्ष अत्यंत भयानक असेल अशी भविष्यवाणी नॉस्ट्रडॅम्सनं केली होती। हवामान बदलाचा भयानक परिणाम मानवावर होऊ शकतो। भयानक चक्रीवादळं, जंगलातील आग आणि सतत वाढत जाणारं तापमान माणसांसाठी धोकादायक ठरू शकतं। 40 वर्षांनंतर इंद्रधनुष्य दिसणार नाही। वाढत्या तापमानामुळे पृथ्वी कोरडी पडेल, मोठा पूर येईल, 2024 मध्ये अणुस्फोट होईल असं भाकीत नॉस्ट्रडॅम्सनं वर्तवलं होतं। महत्त्वाचं म्हणजे रशिया युक्रेन युद्धानं साऱ्या जगाची झोप उडवली आहे। मात्र कित्येक शतकांपूर्वीच या युद्धाचं भाकीत नॉस्ट्रडॅम्सनं वर्तवलं होतं। नॉस्ट्रडॅम्सनं त्याच्या पुस्तकात एकूण 6338 भाकीतं वर्तवली आहेत। 500 वर्षांपूर्वीच त्यानं केलेलं युद्धाचं भाकीत खरं ठरलंय। 2022 मध्ये पृथ्वीवर मोठा विनाश होईल असं भाकीत त्यानं वर्तवलं होतं, ते खरं ठरलं। 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धानं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं। हे युद्ध अद्याप शमलेलं नाही। 2020 मध्ये महाभयंकर महामारी येईल हे त्यानं सांगितलं होतं। नॉस्ट्रडॅम्सची भविष्यवाणी आतापर्यंत 70% खरी ठरली आहे। त्याच्या भविष्यवाणीवर सारं जग विश्वास ठेवतं, कारण त्यानं वर्तवलेली बरीचशी भाकीतं ही खरी ठरली आहे। 2024 मध्ये विनाशकारी संकट येईल हे त्याचं भाकीत वर्षाच्या सुरुवातीलाच खरं ठरलंय। ही फक्त सुरुवात आहे, अजून संपूर्ण वर्ष बाकी आहे। त्यामुळे पुढे काय होणार या विचारानं साऱ्या जगाचं टेन्शन वाढलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।